काय मग मंडळी, बनवली का पोपटी? यावर्षी पण शेतात जाऊन पोपटी लावायचा प्लॅन एक्झिक्यूट झाला नसेल तर काळजी नका करू, आपण घरच्या घरी कुकर मध्ये पोपटी लावूया. सेम इन्ग्रेडियंट, सेम टेस्ट, फक्त मडक्याच्या जागी कुकर. कारण सगळ्यांकडेच पोपटी लावायला पुरेशी जागा आणि शेत अवेलेबल नसतं. पोपटी लावायचे 4 ते 5 तास आधी भामरूट धुवून नितळत ठेवा, नाहीतर लगेच केलं तर पूर्ण पोपटीचा चिखल होईल. सर्वात आधी कुकर मध्ये एक छोटासा स्टँड ठेवा, म्हणजे पोपटी करपण्याची शक्यता कमी होते. मग त्याच्यावर आणि बाजूने चांगला जाड लेअर मध्ये भामरूटचा पाला लावा आणि त्याच्यावर केळीचं पान ठेवा, वरून वालाच्या शेंगा टाका. आता प्रत्येक लेअर नंतर आपल्याला ओवा, लसूण आणि जाडं मीठ टाकायचं, कारण पोपटीची खरी चव आणि छान सुगंध यामुळेच येतो. आता कोकणात तरी भामरूटच वापरतात, कारण ही औषधी वनस्पती पण आहे आणि हिवाळ्यात खूप येते. तुम्ही ऑप्शन म्हणून दुसरा पाला पण घेऊ शकता, पण मेक शुअर की तुम्ही जो कोणता पाला वापराल त्यामध्ये पाण्याची क्वांटिटी जास्त असायला पाहिजे, कारण पोपटी ही चिकन आणि भामरूटने सोडलेल्या पाण्यामध्ये शिजते. मग यामध्ये तुम्ही चिकन, अंडी, बटाटी, रताळी जे काही हवं ते टाकू शकता. व्हेज करायचे असेल तर व्हेज पण करू शकता. कुकर पूर्ण भरून पॅक करून आपण तिच्या मीडियम गॅसवर 10 ते 12 शिट्ट्या काढणार आहोत. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या होत नसतील तर मीडियम फ्लेमवरच 20 ते 30 मिनिट ठेवा. अशा प्रकारे आपली घरच्या घरी मस्त अशी पोपटी तयार झाली आहे. बरं, तुम्ही बनवलीत की मला सांगायला विसरू नका कशी झाली होती, आणि भामरूटच्या पाल्याऐवजी कोणता पाला वापरलात ते पण सांगा.